हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी करायला घेतला होता व्हेज पुलाव. तर या ठिकाणी मस्तपैकी मी आधी बारीक गाजर कापून घेतले होते. त्यानंतर कापायला घेतली होती फुलगोबी. आज आमच्याकडचा बाजार होता आणि बाजारातून सगळं साहित्य घरी होतं, म्हणून मग मी म्हटलं आज मस्तपैकी व्हेज पुलावच बनवावं. तर या ठिकाणी मस्तपैकी बारीक बारीक फुलगोबीसुद्धा कापून झाली होती आणि त्यानंतर मी एक आलू शिलायला घेतला होता आणि आलूसुद्धा मस्त बारीक कापून घेतला आणि त्यानंतर मटरचे दाणे वगैरेसुद्धा काढून घेतलेले आहे. वाटाणे नसेल तर पुलावाला मजाच येत नाही. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी सर्व माझं व्हेज जे आहे कापून झालेलं आहे. गाजर आहे, वाटाणे आहे, फुलगोबी आहे आणि आलू आहे. तर या ठिकाणी मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ही पहा, सोयाबीन वड्यासुद्धा घेतलेल्या आहे आणि एका गंजामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्या गरम पाण्यात मी ह्या वड्या घालून घेत आहे आणि माझ्या वड्यासुद्धा तयार झालेल्या आहे. त्यानंतर पहा, यामध्ये पुलावमध्ये टाकण्यासाठी इलायची आहे, तामलपत्र आहे, जिरं आहे आणि हिरवी सुकी लाल मिरची आहे लाल. तर हे सोयाबीनच्या वड्यासुद्धा माझ्या बनून आहे तयार. तर आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि या ठिकाणी पहा, दावतचे मस्तपैकी बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि आता मी 2 डबे तांदूळ घेतलेले आहे. म्हणजे सर्व कसं आकारानं जर घेतलं तर आपला पुलाव एकदम छान आणि व्यवस्थित बनतो. कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये इलायची, हिरवी मिरची, तमालपत्र, जिरं वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर सर्व जे व्हेजिटेबल आहे ते धुवून वगैरे टाकून घेतलेले आहे कुकरमध्ये आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. तर मस्तपैकी त्याला एक वाफ काढून घेतलेली आहे. आता यामध्ये सोयाबीन वडी घालून घ्यायची आहे आणि सोयाबीन वडीलासुद्धा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्या आकाराप्रमाणे तांदूळाप्रमाणे पाणी घालायचं. तर या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. सोबतच त्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. त्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा कालवून घ्यायचं आहे आणि मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी त्याला 2 शिट्टी होऊ द्यायची आहे. 2 शिट्टीमध्येच आपला पुलाव मस्तपैकी बनवून तयार होतो. तर या ठिकाणी माझी शिट्टी वगैरे झालेली आहे आणि वाफ थंड झाल्यानंतर मी कुकरचं झाकण उघडायला घेतलं होतं. तर कुकरचं झाकण उघडताच एवढा छान सुगंध यायला लागला, खूप मस्त. तुम्ही सुद्धा हा पुलाव जो आहे तो करून पहा किती सुंदर असा कलर वगैरे आलेला आहे. तर यामध्ये माझा पुलाव एकदम छान बनून तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. चला मग तुम्ही सुद्धा या पुलाव खायला. तुम्हाला माझी ही साधी सिंपल पुलावची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझी पुलावची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.